मतदान केलं? नाही. 6 वाजेपर्यंत वेळ आहे. आपण सर्वांनी मतदान करायचंय हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा जागर सुरू आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. निमित्त आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक. आज महाराष्ट्रात सकाळपासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आणि महाराष्ट्रात यावेळी तब्बल 9,70,25,119 या ठिकाणी मतदाता आहेत जे आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. आज दिवसभरात महाराष्ट्रात कसं मतदान सुरू आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता मी ज्यांच्यासोबत संवाद साधणार आहे ते आपले डेक्कन ग्रुपचे प्रमुख अनिर्बन सरकार सर. सर नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही मतदान केलं का? हो, मी मतदान केलंय. येस, गुड. आणि महाराष्ट्रात प्रत्येकानं मतदान करावं यासाठी जी जनजागृती सुरू होती गेली अनेक दिवसांपासून, तर त्याचा आता कुठेतरी फरक पडताना दिसतो. यावर्षी महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने मतदान होते. आज सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झालं होतं, पण आता 11 पर्यंत ते 18.14% गेलेलं आहे. काय सांगता येईल एकंदरीत आजच्या या मतदानाच्या दिवशी? मला वाटतं यावेळेला थोडं जास्त लोकांना उत्साह आहे आणि लोक बाहेर पडतात मतदान करायला. आणि तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये 18% मतदान झालंय. दॅट इज गुड. आणि महाराष्ट्रामध्ये पण तसं नंबर्स वाढलेत मागच्या इलेक्शन आणि या इलेक्शन तुम्ही कम्पेअर केलं तर. युजल प्रॉब्लेम काय व्हायचं की जे मतदान व्हायचं युजली ते विकेंड्सला व्हायचं, तर लोक सुट्टी ॲज अ पिकनिक ते यूज करायचं आणि मग मतदान करणार नाही आणि एन्जॉय करून येणार. आणि मग 5 वर्ष ते ओरडतात की सरकार काही करत नाही. तुमचा हक्कच नाहीये, कारण का तुम्ही मतदान केलंच नाहीये. तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हा तुमचा हक्क होतं की तुम्ही सरकार कसे काम करताय, कारण का सरकार तुम्ही निवडून देताय. मला वाटतं या वेळेला वीकडे झाल्यामुळे लोक मतदानाला बाहेर पडलेत. आणि आमच्यासारखे प्रायव्हेट कंपनीने आम्ही मॅन्डेटरी केलंय की आम्ही तुम्हाला सुट्टी देऊ, पण तुम्ही नेक्स्ट डे येऊन आम्हाला दाखवा की तुम्ही मतदान केलंय. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तर करतोय. माझं आव्हान आहे सगळ्यांना, तुम्ही बाहेर येऊन मतदान करा. मग तुम्ही सरकारला दोष देऊ शकता, या सरकारची प्रशंसा करू शकता की येस, मी जे मतदान केलं ते चांगलं केलं. नक्कीच. आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. खरं म्हणजे अशाच प्रत्येकानं हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. घरातल्या प्रत्येकाला आवाहन करायला पाहिजे की बाबा आज जर तुम्हाला कामावर जायचं असेल तर पहिल्यांदा मतदान करा. पण मुळातच गव्हर्नमेंटने देखील सुट्टी दिलेली आहे, त्यामुळे त्याचा कुठेतरी मिसयूज करण्यापेक्षा त्याचा कसा लाभ घेता येईल हे अत्यंत महत्वाचं. महाराष्ट्रभर आता जर आपण पाहिलं तर 4,136 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 158 राजकीय पक्ष आहेत. म्हणजे सर्वात पहिल्यांदा यावेळी 1952 पासून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर गेल्या 62 वर्षात सर्वात जास्त उमेदवार या निवडणूक रिंगणात उभे आहेत. आणि या सगळ्यांच्या करता तुम्ही मतदान करत नाहीये, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान करताय. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा घराबाहेर पडलं पाहिजे. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेले जर आपण आता प्रचाराचा सगळा जो काही रणधुमाळी आपण पाहिली, त्यातले जे मुद्दे होते म्हणजे अगदी राष्ट्रीय नेते आपले वेगवेगळ्या पक्षानं आपापल्या ताकदीवर महाराष्ट्रात उतरवले होते आणि मग वेगवेगळे नरेटिव्ह देखील सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि यामध्ये जर आत्ता आपण काही घडामोडी पाहिल्यात तर कुठे पैसे वाटपाचा प्रकार झाल्याचा दिसतोय, कुठे कुणावर हल्ला झाल्याचा प्रकार दिसतोय, कुठे किडनॅपिंग देखील झालेला आहे. तर हे प्रकार लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मारक आहेत. असं होता कामा नये. तरी देखील असं पुरोगामी महाराष्ट्रात घडतंय, याबद्दल तुमची कमेंट काय? काय झालंय, ऑफ लेट क्राईम खूप वाढलंय इन पॉलिटिक्स. आणि हे नोबडी कॅन से नो अबाउट इट की येस, क्राईम वाढलंय. आणि आता ॲट प्रेझेंट साम दाम दंड भेद सगळंच चालू आहे, पैसे वाटणं चालू आहे, सगळं चालू आहे. असं माझ्याकडे काय पुरावा नाहीये, पण मला जे ऐकू येतं की येस, पैसे वाटणं चालू आहे. बेसिकली काय झालंय की रॉंग नॅरेटिव्ह जे येतंय ते खूप राजकीय पार्टीमधनं येतंय. कोणी उठतंय म्हणतंय की संविधान खतरेमध्ये, त्यांना संविधानचं स्पेलिंग पण येत नसेल, ते संविधान बद्दल बोलतात. संविधान कधी वाचलं नसेल त्यांना ते संविधान बद्दल बोलतात. मग कधीतरी उठतात की तुमच्या अकाउंटमध्ये खटाखट पैसे. बेसिकली हे चुकीचं आहे. हे करून बरेचसे कंट्रीज हॅव गॉट बँकरप्ट. एक
लाईव्ह एक्झाम्पल आता व्हेनेझुएलाचं आहे. व्हेनेझुएला हॅज गॉन बँकरप्ट. हे करूनच तुम्ही सत्तेसाठी येण्यासाठी तुम्ही टॅक्स पेअरचे पैसे लोकांमध्ये वाटताय, हे चुकीचं आहे. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि हे जे क्राईम वाढत चाललंय, दिस शुड स्टॉप. एक कुठेतरी बेसिकली गव्हर्नमेंट शुड पुट देअर फूट डाऊन आणि हे सगळं बंद व्हायला पाहिजे. आता तो पुण्यामध्ये एक शांत शहर, एक सांस्कृतिक शहर, एक वी आर टॉकिंग अबाउट अ एज्युकेशनल हब. आज वी आर टॉकिंग अबाउट डे लाईट मर्डर्स, वी आर टॉकिंग अबाउट किडनॅपिंग. हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि एक्झॅक्टली इलेक्शनच्या अगोदर होते. सो बेसिकली क्राईम इन पॉलिटिक्स शुड स्टॉप. नक्कीच सर. अगदी. आणि शेवटचाच क्वेश्चन की आता महाराष्ट्रात नवमतदारांची संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे, तर सगळ्यांनी जनजागृती देखील केलेली आहे की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं आणि आपला लोकशाहीचा हक्क बजावावा. बिकॉज वोटिंग इज नॉट राईट, दिस इज ऑल्सो अ मॉरल ड्युटी. सो मला असं म्हणायचं की नेमकं यावेळी मतदारांनी कशा पद्धतीनं मतदानाला जायला पाहिजे, जथ्थेच्या जथ्थे निघायला पाहिजेत खरं म्हणजे घरातून, याबद्दल काय आवाहन करायला त्याच्या नवमतदार? नाही, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बाहेर या, मतदान करा. तुम्ही जत्त्यात नाही तर इंडिव्हिज्युअली या. इट्स युअर इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुमची, इट इज युअर राईट, जे 5 वर्षात तुम्हाला एकदा मिळतं. तुम्ही डिसाईड करता की सरकार कोणाचं व्हावं. सरकार हे तुमचं असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा, घरातनं बाहेर निघा आणि डू वोट. मॅन्डेटरी. अजूनही वेळ आहे. आता 1 वाजलंय, 6 वाजेपर्यंत वेळ आहे. प्लीज वोट. थँक्यू सर आमच्याशी Thank you संवाद so much. साधल्याबद्दल. एनिवेज सरकार कोणाचंही येऊ, पण सरकार सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकानं मतदान करण्यासाठी मात्र घराबाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. लोकशाहीचा जागर आहे आणि उसळू दे मतांचा सागर. पण हे एवढं सगळं जरी आजच्या मतदानापुरतं मर्यादित असलं तरी येत्या 23 तारखेला सरकार कोणाचं येणार याचं देखील उत्तर मिळणार आहे. अर्थातच त्या दिवशी आपल्याला कळणार आहे फैसला जनतेचा काय असणार. आणि तो फैसला तुम्हाला पाहायचा असेल तर टॉप न्यूज मराठी 23 तारखेला पाहायला विसरू नका. दिवसभर संपूर्ण निकाल, प्रत्येक क्षणाक्षणाची खबर आणि हालचाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहोत. इंटरव्ह्यू पाहिला असाल तर पहिल्यांदा सरांनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, घराबाहेर पडा आणि मतदान करा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.